जय हिंद मित्रांनो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक प्रॅक्टिस सेट घेऊन आलो आहे. मागचा जे काही एक लेक्चर झाला आपला तो पहिल्या नंबरचा प्रॅक्टिस सेट होता. हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे आपला दुसऱ्या क्रमांकाचा आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण 2019 ते 2024 दरम्यान जे काही गणिताचे प्रश्न आले आहे, म्हणजे जे चांगल्या क्वालिटीचे वाटले आहे, ते मी घेतलेले आहे इथं या व्हिडिओमध्ये. तर हा पहिल्या नंबरचा प्रॅक्टिस सेट झालेला आहे आपला, हा दुसऱ्या नंबरचा प्रॅक्टिस सेट आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये पण आपण कमीत कमी 25 प्रश्न घेतलेले आहे. ते तुम्हाला खूप जबरदस्त प्रॅक्टिस करून जाणार. ते एका प्रकाराचे नाही आहे, ते वेगवेगळ्या प्रकाराचे उदाहरण आहे. बघा, चला तर आपण जास्त वेळ न घेता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. ठीक आहे. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. सोबत सोबत काय करा, तुम्ही पण ट्राय करत राहा, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होत राहील. ठीक आहे ना. एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे म्हणते. 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र निघून गेले, तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल? बघा, डाटा दिलेला इथं 80 सैनिकांचा. 80 सैनिक म्हणतात यांना 15 दिवस पुरेल इतका अन्न साठा होता. 15 दिवस पुरेल इतका अन्न साठा होता. परंतु 3 दिवसानंतर मग आपण लिहायचं इथं 3 दिवस. 3 दिवसानंतर 20 सैनिक निघून गेलेत. 20 सैनिक काय होतात? निघून जातात. आता सैनिक किती शिल्लक राहिले? 60 सैनिक शिल्लक राहिले. सैनिक किती शिल्लक राहिलात? 60 सैनिक शिल्लक राहिले. कारण की 80 होते, 20 निघून गेले, आता किती आहे सैनिक? 60. जे काही 15 दिवस पुरणार होते यांना अन्न साठा, आता किती दिवसाचा? 3 दिवसाचा तर निघून गेला धान्य साठा. आता किती दिवसाचा शिल्लक राहिला? 12 दिवसाचा शिल्लक राहिला. परंतु 12 दिवसाचा कोणाचा शिल्लक राहिला? तर या 80 सैनिकांचा 12 दिवसाचा अन्नसाठा शिल्लक आहे आपल्याकडे. किती सैनिकांचा? 80 सैनिकांचा 12 दिवसाचा अन्नसाठा शिल्लक आहे. दिसत नसेल हा कलर चेंज. 80 सैनिकांचा 12 दिवसाचा अन्नसाठा शिल्लक राहिला, कारण की 3 दिवसानंतर निघून जात आहे. 15 दिवस पुरणार होतं, 3 दिवसानंतर निघून गेले, म्हणजे 12 दिवसाचा शिल्लक आहे. 12 दिवसाचा 80 सैनिकांचा अन्नसाठा शिल्लक आहे. आता किती सैनिकांना खायचं आहे? 60 सैनिक शिल्लक राहिले. या 60 सैनिकांना तो किती दिवस पुरेल? दिवसांची संख्या काढून घ्या. इथं डी ची किंमत काढली तर आपल्याला दिवसांची संख्या मिळते. बघा, 80 गुणेला 12 आणि हे 60 इथे गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. बरोबर निघणार दिवसांची संख्या. 12 एक 12 आणि 12 पंचे होतात 60. 5 एक 5, 5 एक 5, खाली राहतात 3, 5 सक 30. दिवसांची संख्या आपल्याकडे किती निघाली? 16. तर 16 दिवस पुरेल. ठीक आहे, चलो आगे. 1600 रुपये मुदलाचे 3 वर्षात 1840 रुपये होतात, तर व्याजाचा दर 4% वाढला तर रास किती होईल? बघा, सिंपल इंटरेस्टवर प्रश्न आहे, सरळ व्याजावर. सूत्र वगैरे तुमच्या लक्षात नसेल तर मी लिहून देतो. बघा, सरळ व्याज बरोबर काय असतं? सरळ व्याज बरोबर एक सूत्र आहे, मुद्दल गुणिला असते मुदत आणि गुणिला काय असते? दर. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणते त्याला, भागेला येते 100. आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युल्याची गरज आहे इथं. बघा, रास म्हणजे काय होणार? यालाच इंग्लिशमध्ये म्हणते अमाऊंट. रास म्हणजे काय? तर मुद्दल, जे काही आपण मुद्दल घेतली असेल ते, आणि त्यावर जे काही व्याज प्राप्त झालं असेल, सरळ व्याज असेल तर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असेल तर चक्रवाढ, हे दोघांची बेरीज मिळून काय होतं? रास तयार होते. ठीक आहे, या 2 सूत्राची गरज आहे आपल्याला. 2 सूत्र माहीत असावं. मग 1600 रुपये मुद्दल आहे म्हणते, 3 वर्षानंतर 1840 रुपये होते, तर 1840 रुपये हे काय झाली? ही तर झाली रास. 1840 रुपये रास झाली, त्याच्यामधून मुद्दल काढून टाका. 1600 रुपये मुद्दल होती, म्हणजे व्याज किती प्राप्त झालं? व्याज प्राप्त झालं 240 रुपये. आता 240 रुपये व्याज आहे, ते लिहितो नंतर. 240 रुपये व्याज प्राप्त झालं, 1600 रुपये मुद्दल होती आणि 3 वर्षामध्ये मुदत होती. रेट ऑफ इंटरेस्ट किती होता आपल्याला माहित नाही, त्याचा दर मांडला आपण आर होता, आणि भागेला काय असते? 100. हे फॉर्म्युल्यानुसार आता किंमत ठेवली. 1600 मुद्दल, 3 वर्ष मुदत आहे, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दर आपल्याला दिलं नाहीये कुठे, तर दर मानला आपण आर होता, भागेला 100. घेऊन या इकडे. 240 गुणेला येणार 100, आणि हे जे काही इथं 1600 इथं भागेल गुणेला होते, इकडे घेऊन या, भागेला 1600 आणि गुणेला येणार 3. हा निघणार आपला रेट, म्हणजेच व्याजाचा दर किती आहे. ठीक आहे, तर आता भाग द्या इथे. 2 0 ने 2 0 कॅन्सल झाले. 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 8 किती होतात? 24, आणि 16 1 16 आणि 16 पंचे किती होतात? 80. म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर किती आला? 5%. आता इथून कहाणी पलटली प्रश्नामध्ये. बघा, त्याने म्हटलं जर व्याजाचा दर, बघा इथून आता थोडा प्रश्नामध्ये बदल केला त्याने. जर व्याजाचा दर 4% वाढला तर रास किती होईल? तर व्याजाचा दर वाढत आहे 4%. 4% व्याजाचा दर काय होत आहे? वाढ होत आहे. सुरुवातीला किती होता? 5%. आता याच्यामध्ये 4%ची वाढ झाली, म्हणजे नवीन व्याजाचा दर किती होणार? 9%. नवीन रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9%. आता नवीन व्याजाचा दर 9% आहे. 1600 रुपये मुद्दल आहे, 3 वर्षच मुदत आहे, आणि 9% दरानं व्याज काढून घ्या किती येणार? व्याज काढून घ्या किती येणार? भागेला येणार 100. 0 0 कॅन्सल झाले.
ठीक आहे. 16 त्रिक किती होतात 48. 48 गुणिला करून घ्या 9. म्हणजे आपल्याला मिळणार सरळ व्याज किती प्राप्त होते. 9 8 72 2 हातचे आले 7. 9 चौक 36. 36 आणि 7. 36 आणि 4 होतात 40. 40 आणि 3 किती होतात 43. म्हणजे 432 रुपये काय प्राप्त झाला आपल्याला सरळ व्याज. सरळ व्याज पण कोणत्या रेट ना 9%. नवीन जो काही रेट होता तो नवीन व्याजाचा दर 4% वाढला म्हणजे आता ते सरळ व्याज किती प्राप्त होणार 432. परंतु आपल्याला सरळ व्याज नाही विचारलं बघा प्रश्नामध्ये काय म्हटलं त्याने रास किती होईल तर 1600 रुपये मुद्दल होती त्यावर व्याज किती प्राप्त झालं 432 रुपये. तर आता करून घ्या यांची बेरीज. हे झाले 2 3 6 4 10 0 हातचा 1 1 आणि 1 किती होतात 2. 2032 रुपये आपलं रास होणार. 2032 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9100 रुपये चौघांमध्ये 1 3 3 5 2 या प्रमाणात वाटल्यास तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती. सोबत सोबत तुम्ही पण प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो. असं काही नाही की तुम्हालाच उत्तर तुम्हाला आलं तर फास्टमध्ये पाहत राहा आणि सराव करत राहा. ठीक आहे. 9100 रुपये चौघांमध्ये मला समजायचं आहे तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला घेऊन चालणार. ज्याला काही येत नाही त्याला पण समजलं पाहिजे. ज्याला थोडं बहुत काही माहिती आहे त्याला आणखी थोडा ऍडव्हान्स झाला पाहिजे. ठीक आहे. 9100 रुपये चौघांमध्ये 3 3 5 2 या प्रमाणात वाटल्यास तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती. बघा चौघांमध्ये कोणत्या गुणोत्तरात वाटायचे म्हणते 3. पहिला व्यक्तीला नाव देऊन ए, दुसऱ्याचा बी, तिसऱ्याचा सी, चौथ्याचा डी नाव दिला. दुसऱ्याला 3 भाग भेटणार आहे, तिसऱ्याला 5 भाग भेटणार आहे आणि चौथ्याला भेटणार आहे 2 भाग हिस्से. या सर्वांची हिस्स्यांची बेरीज जर केली तर 9100 येते. सर्वांची बेरीज करून टाका इथं रेशोची. 3 आणि 3 किती होतात 6. 6 आणि 5 किती होतात 11. 11 आणि 2 किती होते 13. टोटल जर पाहिलं तर किती आहे 13 युनिट रक्कम आहे. किती युनिट आहे 13 युनिट. 13 युनिट रक्कमची दाखवत आहे 9100 आहे म्हणजे प्रश्नामध्ये. बघा टोटल वाटायचे किती आहे 9100. मग 13 युनिटची किंमत 9100 आहे तर एका युनिटची किंमत किती ते आणि याला 13 ने भाग देऊन द्या. 13 1 13 आणि 13 7 होतात 91. एका युनिटची किंमत आली 700. विचारलं तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती. बघा इथं तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती आहे. तिसऱ्या व्यक्तीला भेटणार आहे 5 युनिट रक्कम. एका युनिटची किंमत किती आहे 700. तर 5 गुणिला 700 करा. 7 5 किती होतात 35. 3500 रुपये भेटणार तिसऱ्या व्यक्तीचा वाटा. आणि आपल्याला विचारलं तर तिसऱ्याच व्यक्तीचा वाटा. तिसऱ्या व्यक्तीचा वाटा असताना 3500. तुम्ही याला एक्स वगैरे मानून जरी काढलं तरी चालते. म्हणजे हे 3x इथे 3x 5x आणि 2x या सर्व x ची बेरीज करा बरोबर 9100 करा. x ची किंमत शोधा तिथून काढा उत्तर. ते पण निघू शकते. चलो आगे. एका हॉलची लांबी 15 मीटर आणि रुंदी दिली आहे 10 मीटर असून या हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरशा बसतील. बघा एका हॉलची लांबी दिली आहे, लांबी आणि रुंदी दिली आहे. एका हॉलची म्हणजे हॉलचं क्षेत्रफळ काढायला लागेल आपल्याला. हॉलचं जे काही क्षेत्रफळ असेल हॉलचे जे काही क्षेत्रफळ असेल त्याला भागेला आपण फरशा जे काही बसवत आहे याच्या क्षेत्रफळानं भाग देऊन द्यायचा. म्हणजे आपल्याला निघून जाते एकूण फरशांची संख्या. एकूण काय निघणार मित्रांनो फरशांची संख्या. म्हणजे हॉलचं जे काही टोटल क्षेत्रफळ आहे आणि त्याला भागीला जर आपण फरशांचं क्षेत्रफळ केलं तर आपल्याला टोटल किती फरशा लागणार त्या एरियामध्ये ते निघून जाते. बघा हॉलची लांबी किती आहे 15. त्याच्यानंतर रुंदी किती आहे 10 भागीला हे झालं हॉलचं क्षेत्रफळ. त्याच्यानंतर 0.25 मीटर लांबीचे चौरसाकृती फरशीचं जर क्षेत्रफळ पाहिलं 0.25 गुणिला 0.25 या आकाराच्या फरशा आहे. लांबी पण असते रुंदी पण असते बरोबर आहे ना. आता इथे आपल्याला भाग वगैरे तोडायचा. बघा इथे पॉईंट नंतर एक संख्या पॉईंट नंतर किती संख्या 2 संख्या. मी काय करतो वरती 100 ने गुणाकार करून घेतो म्हणजे हा पॉईंट इथला निघून जाणार. परत इथे पॉईंट नंतर किती संख्या 2 संख्या आणखी परत एक 100 ऍड करतो त्याच्यानंतर हा पॉईंट कॅन्सल करतो. ठीक असं करू शकतो आपण. वरतं झालं 15 गुणिला 10 गुणिला परत 100 परत गुणिला किती आहे 100 आणि भागीला किती येणार मित्रांनो 25 गुणिला 25 कारण की पॉईंट निघून गेला. 25 गुणिला 25. बघा 25 एका 25 25 चौक किती होतात 100. 25 एका 25 25 चौक किती होतात 100. आता करा गुणाकार. 15 चौक किती होतात सॉरी मान बाबू 4 चौक किती झाले 16. 16 गुणिला 15 करा. 16 गुणिला 15 म्हटलं तर गुणिला 10 करायचे लक्षात ठेवजा. म्हणजे आपल्याला फायनल गुणाकार करायचं 15 गुणिला 10 आणि गुणिला करायचे 16. आता तुमच्या मताने जसा गुणाकार करतात तसा गुणाकार करा. 15 गुणिला 10 म्हटलं तर किती होणार 150. 150 गुणिला करून घ्या 16. हा 0 आधी दिला. 15 सका किती होतात 89. 0 हातचे आले किती 9. 15 एका 15 आणि 15 9 किती होतात 24. म्हणजे किती फरशा बसतील 2400 फरशा बसतील. तर 2400 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. चला 9 मीटर आणि 25 सेंटीमीटर इतक्या लांबीच्या दोरीची 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील. खूप छान छान प्रश्न घेतलेले बघा.
9 मीटर आणि 25 सेंटीमीटर म्हणत आहे. आता सर्वांना रूपांतर करायचं मिलीमीटरमध्ये. आता हे 9 मीटर आणि 25 सेंटीमीटर, पहिले या 9 मीटर 25 सेंटीमीटरची सेटिंग करून घेऊ. 9 मीटर तर आहेच ऑलरेडी, परंतु या 25 सेंटीमीटरला आपल्याला रूपांतर करायचं मीटरमध्ये. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात. ठीक आहे. तर आपल्याजवळ आहे 25 सेंटीमीटर. याला मीटरमध्ये जर रूपांतर केलं तर ह्या 25ने इथं गुणाकार झाला, 100ने इथं गुणाकार होणार, म्हणजे 0.25 सेंटीमीटर येणार. नाही तर करून देतो डिटेल. 25 भागेला किती येणार? 100. म्हणजे इथून निघणार 0.25 मीटर. हे जर मीटरमध्ये रूपांतर केलं तर किती येणार? 0.25 मीटर. आणि हे ऑलरेडी मीटरमध्ये होतं इथं 9. तर मग याच्यामध्ये 0.25 मीटर ऍड करा, म्हणजेच किती म्हणा लागेल? 9.25 मीटर. आता हे मीटरमध्ये का रूपांतर केलं तुम्ही म्हणा? कारण की इथं मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचं होतं, कारण की 125 मिलीमीटर लांबीचे एकूण तुकडे करायचे, समान तुकडे करायचे. पहिले तर हे मीटरमध्ये आणलं आपण. आता या मीटरला काय करू? मिलीमीटरमध्ये रूपांतर करू. समजलं? 9.25 मीटर आलं. आता या मिलीमीटरमध्ये रूपांतर कसं होणार? तर 1 मीटर म्हणजे होतात 1000 मिलीमीटर. मिलीमीटर लक्षात ठेवा, हे प्रमाण 1000 मिलीमीटर. आणि आपल्याकडे किती होतं? 9.25 मीटर म्हणजे किती मिलीमीटर. का मिलीमीटर मध्ये रूपांतर करत आहे? कारण की त्या लांबीच्या दोरीचे 125 मिलीमीटर लांबीचे तुकडे करायचे, म्हणून या दोघांचा जर गुणाकार झाला 9.25, यावर किती झिरो होणार? 3 झिरो. 1 2 3 झिरो. परंतु याच्यामध्ये किती पॉईंट नंतर 2 संख्या, इथे पॉईंट होऊन द्या, म्हणजे ह्या 2 झिरोचं आपल्याला काही काम नव्हतं. याचं मिलीमीटर मध्ये रूपांतर जर पाहिलं तर 9250 मिलीमीटर झाला. आता मिलीमीटर. आता याच्यात 125 मिलीमीटरचे किती तुकडे? 9250 मिलीमीटर मध्ये 125 मिलीमीटरचे किती तुकडे? याला 25 ने भाग द्या, 5 ने भाग द्या. 5 ने जर भाग दिला, 5 दोन्ही 10 आणि 5 5 25. वरती जर 5 ने भाग दिला, 5 1 5, खाली राहतात 4, 5 8 40, 5 5 25 0. परत 25 चा भाग जाते, 25 1 25, 25 7 होते 175 होतात ना. 25 7 किती होतात? 175. आणि 185 मधून 175 मायनस झाल्यावर किती राहतात? 10. आणि 25 चौक 100. किती तुकडे लागणार? 74 तुकडे होणार. 74 या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो आगे. 3 संख्यांचे गुणोत्तर 5 2 3 आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज 608 आहे, तर त्या संख्या शोधा कोणत्या. ठीक आहे, त्या संख्या शोधाच्या आपल्याला कोणत्या असेल तर ऑप्शन करायचं असेल, ऑप्शन थ्रू जायचं असेल तर ऑप्शन द्या, सगळ्यांनाच 5 5 न भाग देते. पहिले जे काही ऑप्शन दिला त्या सर्वांना 5 न भाग देते. आता आपल्याला डिटेलच करावं लागेल बघा. तर पहिली संख्या 5, दुसरी संख्या म्हणते 2 आणि तिसरी संख्या म्हणते 3. मानाचं समजत नसेल तर इथे x वगैरे मानलं तरी चालते. आता या सर्व संख्यांच्या म्हणजे पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज दिली आहे, तर आपण यांचे वर्ग करून टाका. 5x चा वर्ग, 2x चा वर्ग आणि 3x चा वर्ग. कारण की सर्व वर्ग संख्यांची बेरीज म्हटलं ना, तर वर्गांची बेरीज करा. तर 5 चा वर्ग केला तर किती येतं? 25x वर्ग. हा होणार 4x वर्ग आणि याचा वर्ग जर केला 9x वर्ग. सर्व वर्ग संख्यांची बेरीज दिली आहे 608. सर्वांची बेरीज करून बघा. तर 25 आणि 4 किती होतात? 9. 29 29 आणि 9 किती होतात? 29 आणि 9 किती होतात? 38. म्हणजे 38 x वर्ग. आणि या सर्व संख्यांची बेरीज दिली आपल्याला 608. प्रश्नामध्ये 608. x वर्ग काय होणार? x वर्ग बरोबर 608. हा 38 इथं गुन्हेला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. आता आपल्याला आता यांना भाग द्यावा लागतात. एक तर तुम्ही 2 ने भाग द्या, तुमचं ज्या पद्धतीने आपल्याला भाग देता येते, किंवा 2 ने भाग जरी दिला तरी चालते. आता भाग देऊन द्यायचं. 2 ने भाग दिला, बे 1 बे, बे 9 18. वरतं जर 2 ने भाग दिला, बे 1 बे, बे 3 6, खाली किती राहणार? 0 आणि बे 4 किती होतात? 8. परत आता 19 चा आपल्याला पाडा म्हणाच लागेल. तर 19 1 19, तर 19 1 19, 19 30 मधून जर 19 मायनस झाले किती राहतात? 11 आणि त्याच्या बाजूने आहे 4. तर 19 सख 114 होतात. 19 सख किती होतात? 114. म्हणजे इथून x वर्गची किंमत किती आली आपल्याला? 16. तर इथे आपल्याला हा कॅन्सल जर केला तर याला वर्गमूळ लावतात. म्हणजे हा वर्गमूळ कॅन्सल झाला तर पुढं वर्गमूळ येऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे x ची किंमत इथून किती निघणार? x ची किंमत फायनल निघणार 4. तर x ची किंमत आली 4. आता विचारण्यात काय आलं होतं की त्या संख्या सांगा बा कोणत्या कोणत्या आहे. तर x ची किंमत आपण इथून 4 काढली. तर पहिली संख्या किती होती? 5x. x ची किंमत आहे 4, तर 5 गुणिले 4 करा. 5 चौक किती होतात? 20. पहिल्या नंबरवर 20 पाहिजे. इथं 20 नाही आहे पहिला नंबर, इथे 20 नाही आहे, इथे 20 नाही आहे, म्हणजे पहिल्याच नंबरचा ऑप्शन आपला बरोबर असेल. तर आपण काढून घेऊ डिटेल. दुसरी संख्या किती? तर दुसरी संख्या किती? एका x ची किंमत 4 आहे, तर 4 गुणिले 2 करा. 4 गुणिले 2 म्हणजे दुसरी 8 येते. तिसरी किती? तर 4 गुणिले 3 करा. 4 गुणिले 3 म्हटलं किती? तर 12.
तर 20, 8, 12 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, आगे नेक्स्ट. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. बघा इथं काय दिलंय, 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते. ठीक आहे, बहुत बढिया. बघा पाहायला याला कसं करायचं होतं. 70% विद्यार्थी म्हणते इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले. इथं तुम्ही डाटा एक तर पासचा घ्या नाही तर फेलवाला घ्या, जिथून काढायचं असेल तिथून निघू शकते. बघा आता मी दोन्ही पद्धतीनं सांगतो. एक पासवाला डाटा, हा पेन दिसतं का नाही दिसत, पहा दिसते हा कलर, दिसतं. पास लिहितो इकडे, इकडे लिहितो नापास, इथे लिहितो नापास. आता चेंज करून घेऊ आपण. आता मुलांना दिसत नाही, दिसत. बघा इथे लिहिलं मी पास आणि इथे लिहिलं मी नापास. 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झाले होते, असं प्रश्नामध्ये म्हटलं. 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झाले. ठीक आहे, बहुत बढिया. त्याच्यानंतर मॅथ मध्ये म्हणते 65% विद्यार्थी पास झाले. मॅथ मध्ये 65% विद्यार्थी पास झाले. आता आपल्याला जे काही दिले आहे विद्यार्थ्यांची संख्या, 70% इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तर आपण काय करायचं, या सर्वांची आधी करून घ्यायची बेरीज. या सर्वांची बेरीज जर केली 5, 7 आणि 6 किती तर 13, म्हणजे 135% आला आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याजवळ जो काही डाटा दिला त्याच्यामध्ये पाहायचं पास आहे का उत्तीर्ण आहे का नापास आहे का आहे. तर 25% विद्यार्थी बघा दोन्ही विषयात, 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. आता दोन्ही विषयात 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असेल म्हणजे फेल झाले असेल 25% विद्यार्थी. 100% जर 25% फेलच होत आहे, म्हणजे हे फेल होत आहे, 100% 25% फेल झाले तर 75% तर बेटा पास झाले असेल. 75% तर पास असेल विद्यार्थी, बरोबर. म्हणजे दोन्ही विषयात असं म्हणू शकतो आपण, दोन्ही विषयात 75% विद्यार्थी काय तर पास आहे. तर दोन्ही विषयात 135% पास होते, तर हे 75% हे दोन्ही विषयातले पास इथून काढून टाका. तर दोन्ही विषयातले पास 75% इथून जर मायनस केले 0, 13 मधून 7 मायनस झाले तर 60, म्हणजे 60% जनता काय आहे तर पास आहे. 60% जनता काय आहे आपल्याकडे पास निघाली. इथून डाटा आता फिरू शकतो. बघा आता त्याने म्हटलं प्रश्नामध्ये काय, जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे दोन्ही विषयात काय झाले पास झाले, तर पर्सेंट मध्ये जर पाहिलं तर किती विद्यार्थी आहे, 60% विद्यार्थी. 60% विद्यार्थी दाखवत आहेत दोन्ही विषयातले पास. 60% विद्यार्थ्यांची संख्या किती दिसत आहे इथं 3000. तर 60% विद्यार्थ्यांची संख्या दिसत आहे 3000. आपल्याला परीक्षेत विचारलं होतं प्रश्नात की तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते. तर टोटल डाटा काय असते 100%, तर 100%ची किंमत किती, 100%ची किंमत किती. बस आता इथून क्रॉस गुणाकार करा, उत्तर काढा. 100 गुणिले 3000 भागेला काय येणार 60. 0 ने 0 कॅन्सल झाला, 6 1 6, 6 5 30. 50 गुणिले 100 म्हटलं तर 5000 विद्यार्थी बसले होते बेटा, 5000 विद्यार्थी बसले होते त्या परीक्षेला. ठीक आहे, बहुत बढिया. हे झालं इथून पासवाला डाटा. जर तुम्हाला वाटत असेल की नापासवाला डाटा कडून निघत नाही का, नापास मधून पण निघते. बघा एकदा हे पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, बघा आता इथून नापासवाला कॅल्क्युलेट केला असता तर आपण काय झालं असतं, नापास मधून पण करून दाखवतो काय त्याच्या. हा डाटा इथून पण आपण उचलला गेला असता. बघा 70% जर इंग्लिश मध्ये पास झाले तर नापास किती झाले 30%. कोणालाही समजते 70% जर पास होत असेल इंग्लिश मध्ये तर नापास किती असेल 30%. मॅथ मध्ये 65% पास झाले तर नापास किती झाले 35%. आधी करा या दोघांची बेरीज. आधी या दोघांची बेरीज केली 5 आणि या दोघांची बेरीज होते 6. ठीक आहे, हे 65% विद्यार्थी इंग्लिश आणि मॅथ आले दोन्ही विषयात. आणि दोन्ही विषयात नापास किती झाले 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले दोन्ही विषयात, असं प्रश्नामध्ये डाटा दिलाय. तर 25% विद्यार्थी इथून मायनस करून टाका. आता शिल्लक किती राहतात 0. आधी केली बेरीज, त्याच्यानंतर दोन्ही विषयातले नापास जे काही होते ते आपण मायनस करून टाकायचे. 4 6 मधून 2 मायनस झाले किती राहतात 4. 40% जनता काय झाली नापासच झाली. 40% जनता जर नापास झाली असेल तर पास किती असेल बेटा 60% जनता. आणि 60%ची किंमत दिलेली आपल्याला 3000 विद्यार्थी पास. ठीक आहे, इथून जरी कॅल्क्युलेट केलं असतं तरी उत्तर आपलं सेम आलं असतं, त्याच्यामध्ये काही पण. चलो आगे. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 10 आहे, त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे. बघा 7 संख्या म्हणते 1 2 3 4 5 6 7, या 7 संख्या. या 7 संख्येचा ऍव्हरेज असते मधातली संख्या, म्हणजे मधली जी काही संख्या असते ती काय असते त्याची सरासरी. आता ही संख्या दिली आपल्याला किती 10, याची किंमत किती दिली आहे 10. बघा 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी आहे म्हणते 10. आता लक्षात घ्या
याच्या या बाजूने किती आहे, मधली संख्या किती आहे 10, याच्या या बाजूने किती संख्या आहे 1 2 3, आणि प्रत्येक समसंख्येमध्ये कितीचा डिफरन्स असतो 2 2 चा फरक असतो. प्रत्येक संख्या 2 2 ने वाढणार आहे. प्रत्येक संख्या याच्या नंतरची 2 2 ने वाढणार आहे. एक तर 10 करा नंतर 12 करा असं करू शकता तुम्ही, पण आपल्याला इथे जर 50 ची गॅप असती तर कसं काढायचं तर ते पण इथून समजून जाणार तुम्हाला. बघा ॲव्हरेज किती दिलाय 10, प्रत्येकामध्ये 2 2 चा गॅप असणार कारण की प्रत्येक समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो 2 2 चा फरक असतो. ठीक आहे, ही 10 आहे, प्रत्येक संख्या 2 2 ने मोठी राहणार म्हणजे इथे संख्या किती आहे 1 2 3, तर 2 गुणिला 3 म्हणजे या संख्येमध्ये किती ऍड करायला लागणार आपल्याला 6. या संख्येमध्ये जर 6 ऍड केले, ॲव्हरेज मध्ये 6 ऍड केले तर मोठी संख्या प्राप्त होते 16. ही संख्या किती असेल 16. आता आपल्याला याच डिटेल मधली लहान संख्या काढायची होती. बघा याच्या इकडे किती संख्या राहणार आहे, 3 संख्या राहणार आहे. बघा 1 2 3 संख्या, प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे 2 चा फरक आहे, प्रत्येकामध्ये 2 चा फरक आहे, तर टोटल किती फरक येणार 6 चा. म्हणजे या ॲव्हरेज पेक्षा 6 न लहान ही संख्या असेल. 10 मधून 6 मायनस झाले तर ही संख्या कोणती असणार 4. आता ह्या जे काय आपल्याला त्या प्रश्नामध्ये म्हणत होता ना 7 समसंख्यांची सरासरी 10 आहे, त्या गटातील सर्वात लहान संख्या ही झाली, लहान संख्या ही झाली, सर्वात मोठी संख्या ही झाली. आता विचारलं काय प्रश्नात, सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे 16. ही सर्वात लहान समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे, लहान संख्या किती आहे मित्रांनो 4. तर 4 ने याला जर भाग दिला 16ला, 4 चौक 16, किती पट निघते 4 पट निघते, तर 4 पट आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, ओके, चलो आगे करा ट्राय, करा प्रश्न ट्राय. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीच्या बोगद्याला 36 सेकंदात पार पाडते, तर आगगाडीची लांबी किती. बघा मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, एखादी गाडी एखाद्या बोगद्याला पार करत असेल किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करत असेल तर गाडी स्वतःच्या अंतरासोबत सोबत त्या प्लॅटफॉर्मचं अंतर पण पार करणार. ठीक आहे ना, म्हणजे गाडी प्लॅटफॉर्मचं अंतर आणि त्या स्वतःचं अंतर हे टोटल पार करते. तर आता इथे आपल्याला एक फॉर्म्युला आहे, साधा फॉर्म्युला आपला, डिस्टन्स बरोबर काय आहे, स्पीड गुणिला टाइम आणि गुणिला किती असते 518. 518 का मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायसाठी. ठीक आहे ना, तर डिस्टन्स किती होणार इथं, तर आगगाडीची लांबी काढायची आपल्याला. बघा 54 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा आहे, तर बोगद्याची लांबी दिली आपल्याला, टनल दिलाय 340 मीटरचा. तर ट्रेनची लेंथ माहित नाही आहे, ट्रेनची लांबी आपल्याला माहित नाही, तर आपण मानली ट्रेनची लांबी आहे x मीटर. तर तिचा वेग किती आहे 54 किलोमीटर पर आवर. किती टाइम घेते त्या बोगद्याला पार करायसाठी 36 सेकंद घेते, तर गुणिला 36 सेकंद आणि गुणिला करा 518. बस आता इथून x ची किंमत शोधा, तुम्हाला उत्तर प्राप्त होऊन जाते. बघा 18 1 18, 18 दोन्ही किती होतात 36, बरोबर ना, 18 दोन्ही किती होतात 36, म्हणजे 340 प्लस x बरोबर 554, सॉरी 54 गुणिला 2 गुणिला 5 म्हटलं तर किती होते 10. ठीक आहे, आता इथे गुणाकार करून घ्या, 340 प्लस x बरोबर हे किती होणार 540. ठीक आहे, आता हा 340 इकडे प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस. आता तुम्हाला साधं समजून राहिलं की 340 540 मधून मायनस झाले तर किती राहतं, x बरोबर किती येणार 200, आणि x म्हणजेच काय येणार त्या आगगाडीची लांबी. किती लांबीची असेल गाडी 200 मीटर. चलो नेक्स्ट. दोन व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर पर आवर्स आणि 15 किलोमीटर पर आवर्स वेगाने एका दिशेने जात आहे, तर ते किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील. ठीक आहे, पहिला व्यक्ती जात आहे या दिशेने असं मानलं आपण, 12 किलोमीटर पर आवर्स या स्पीडनं. दुसरा व्यक्ती पण याच दिशेने जात आहे 15 किलोमीटर पर आवर्स या स्पीडनं. थोडं बेसिक माहित पाहिजे आपल्याला. आता किती वेळानंतर ते 45 किलोमीटर अंतरावर राहतील म्हणते. बघा तर डिस्टन्स माहित आहे आपल्याला, म्हणजे अंतर माहित आहे, आणि त्याला जर भागेला आपण स्पीड केला म्हणजे त्याचा वेग केला तर आपल्याला मिळते डिस्टन्स भागेला स्पीड म्हणजे काय होते टाइम. म्हणजे अंतर भागेला जर वेग केला तर आपल्याला मिळते वेळ. काय मिळते, वेळ मिळते. तर आपल्याला डिस्टन्स किती दिला 45 किलोमीटरचा डिस्टन्स दिलाय, परंतु आता स्पीड जो काही दिलेला आहे हा स्पीड एकाच दिशेने जात आहे, दोघंही काय जात आहे, दोन्ही गोष्टी एकाच दिशेने मुवमेंट करत असतात, त्याच्यात त्यांचा रिलेटिव्ह स्पीड काम करते. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड म्हणजे एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा वेग किती आहे. पहिल्या गाडीचा वेग होता 12, आणि दुसऱ्या गाडीचा वेग होता 15. तर मग पहिल्या गाडीच्या तुलनेत दुसरी गाडी किती किलोमीटर जास्त जाणार आहे, 3 किलोमीटर पर आवर जास्त जाणार आहे. बरोबर, म्हणजे या दोन्ही वेगातला साध्या भाषेत म्हटलं तर दोन्ही वेगाचा करायचा आपण फरक, तर दोन्ही वेगाचा फरक किती आला 3 किलोमीटर पर आवर.
आता 3 किलोमीटर पर हवर्सने 45 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करायचा आहे. तर डिस्टन्स भागीला स्पीड आपल्याला टाइम मिळून जाणार. 3 जर इथे भाग दिला तर किती वेळ लागेल? 15 तास. 15 तासानंतर ते एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील. 15 तास या प्रश्नाचं उत्तर होतं. चलो आगे नेक्स्ट. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतकेच काम करतो. ठीक आहे, बहुत बढिया. बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ जो काही आहे हा ब च्या दुप्पट वेगाने काम करत आहे. ब च्या दुप्पट वेगाने म्हणजे ब एक काम करणार तर अ किती काम करणार? 2. इथून हा डाटा भेटला. त्याच्यानंतर म्हटलं तर क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. प्रश्न व्यवस्थित वाचा. क जो काही आहे म्हणते हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. अ करतो 2 म्हणजे ब करतो 1. या दोघांच्या एकत्रित कामा इतके म्हणजे 2 आणि 1 किती? हा करणार 3 काम. दोघांच्या एकत्रित इतके काम करतो. इथे स्पष्ट म्हटलं बघा. क हा अ आणि ब यांच्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. बघा, अ करतो 2, ब करतो 1. या दोघांचे एकत्रित काम जर केले तर किती येतात? 3 काम. ठीक आहे, म्हणजे कोण करत असेल? क. त्याच्यानंतर पुढे डाटा दिला. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपत असेल. आता हे काय होती? यांची क्षमता होती. क्षमता म्हणजे यांची कार्यक्षमता होती. क्षमता म्हणजे अ एका दिवसात 2 काम करू शकतो, तर ब किती करणार? 1. क किती करणार? 3 काम करणार. आता प्रश्नामध्ये म्हटलं तर अ हा स्वतंत्रपणे एक काम 12 दिवसात संपवतो. आता इथून आपण पूर्ण काम काढू शकतो. बघा, पूर्ण काम किती आहे? टोटल वर्क किती आहे? तर अ जो काही आहे म्हणते एक काम 12 दिवसात संपवतो. अ एका दिवसाला किती काम करू शकतो? 2. तर 12 दिवसात त्याने टोटल किती काम केले? 12 गुणिले 2. गुणाकार करायचा असेल तर करा, नाही करायचं असेल नका करू. हे झालं आपलं टोटल वर्क. टोटल वर्क म्हणजे पूर्ण काम. पूर्ण काम जर विचारलं किती आहे? 2 गुणिले 12 म्हणजे किती? 24. 12 दिवसात संपवतो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, आता तिघे एकत्र आले तर हे काम करण्यासाठी किती वेळ लागेल? तर काम टोटल किती आहे? 12 गुणिले 2. हे टोटल काम करायचं, या तिघांना मिळून करायचं आहे. तर तिघही एकत्र आले तर एका दिवसात किती काम होणार? हा करणार 2 काम, हा करेल 1 काम, हा करेल 3 काम. तिघही एकत्र जर आले तर एका दिवसात किती काम होणार? 3 आणि 3 किती होतात? 6 काम. तिघांना एकत्र मिळून किती काम करायचे? 12 गुणिले 2 काम. तिथे भाग द्या. 6 1 6, 6 2 12, बे दोन्ही किती होतात? 4. 4 दिवसात करतील. तिघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात करतील? 4 दिवसात. चलो नेक्स्ट. एका क्रिकेटपटूने 3 डावात अनुक्रमे 102, 55 आणि 71 धावा केल्या, तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 100 होईल. ठीक आहे, बघा, एक मागेच्या याच्यात सूत्र सांगितलं होतं सरासरी काढण्याचं. सरासरी जर काढायचं असेल, एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची लिहायची बेरीज आणि भागेला काय करायचं? एकूण संख्या. एकूण संख्या. आता इथे आपल्याला दिली आहे एकूण संख्या. एकूण संख्या पहिली संख्या किती दिली आहे? 102. दुसरी संख्या किती आहे म्हणते? 55. तिसऱ्या डावात डाव आहे ना इथं, एक एक क्रिकेटपटूने पहिला डाव, दुसरा डाव आणि तिसरा डाव. ठीक आहे. आणि चौथ्या डावात किती धावा काढाव्या माहित नाही आपल्याला, मानला आपण एक्स धावा काढावा आहे. डाव किती झाले? एकूण संख्यांची बेरीज भागीला असते एकूण संख्या. किती संख्या झाल्या? 1 2 3 4. यांचा ऍव्हरेज किती आला पाहिजे म्हणते? 100. असं प्रश्नामध्ये म्हटलं, मी असं काही म्हटलं नाही बघा. तर त्याच्या चौथ्या डावात त्याने किती धावा कराव्यात म्हणजे चौथ्या 4 डावांची सरासरी किती होणार? 100. टोटल डाव किती आहे? 4. सरासरी किती आली पाहिजे? 100. ठीक आहे. आता इथून आपल्याला एक्स ची किंमत शोधायची. बस साधं साधं काम. तर 4 इथे भागेला, इकडे गेल्यानंतर काय होणार? गुणेला. तर या सर्वांची आधी करून घ्या बेरीज. 1 आणि 5 6, 6 आणि 2 किती होते? 8. 7 आणि 5 12, 12 शी 2, हात चाला 1. 1 आणि 1 2. बेरीज वगैरे बरोबर असेल तर ठीक आहे. आणि इथे 100. हा 4 भागेला तिकडे गेला तर गुणेला. म्हणजे फायनल आपल्याला एक्स बरोबर किती होणार? 400 मधून हे 128 मायनस करा, 228 मायनस करायचे. तर 400 मधून 228 जर मायनस झाले, 10 मधून 8 मायनस झाले किती राहतात? 2. 2 आहे का एकच स्थानी? एकाच ठिकाणी 2 आहे. ठीक आहे ना, एकाच ठिकाणी 2 आहे ना. इथं 3 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे. तर म्हणजे हे तर उत्तर नसणारच आहे. उत्तर राहणार आपलं 172. आपण वजाबाकी तरी करू. हातचा परत दिला, 10 मधून 3 मायनस झाले तर 7. हातचा परत दिला, इथं 4 मधून 3 मायनस झाले 1, 172. चौथ्या डावात त्याने किती धावा कराव्या? 172. ठीक आहे, नेक्स्ट. काही मजूर एक काम म्हणते 80 दिवसात संपवतात. मात्र मजुरांची संख्या 10 ने वाढवली तर तेच काम संपवण्यासाठी 20 दिवस कमी लागतात. तर सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती? 20 दिवस काय होतात? कमी लागतात. मानलं एम मजुरांची संख्या होती सुरुवातीला. एम मजुरांची संख्या होती, ते 80 दिवसात संपवतात. म्हणते एम मजुरांनी जर 80 दिवस काम केलं तर एक काम पूर्ण करतात, असं आपण म्हटलं. 20 मजूर होते, जो आपला फॉर्म्युला होता. सुरुवातीचे मजुरांची संख्या, सुरुवातीचे दिवस, सुरुवातीचे तास, सुरुवातीचं काम. त्याच फॉर्म्युल्याने हा सॉल्व्ह करायचा. एक मजूर
एक काम 80 दिवसात संपवतात. मात्र मजुरांची संख्या 10ने वाढली. आता सुरुवातीला आपण मानलं की सुरुवातीला यम मजुरांची संख्या होती, ते एक काम 80 दिवसात पूर्ण, एक काम 80 दिवसात पूर्ण कर. आता ह्या मजुरांच्या संख्येमध्ये काय झालं म्हणते, 10ची वाढ झाली. या मजुरांची संख्येमध्ये 10ची वाढ झाली. म्हणजे आता नवीन मजुरांची संख्या किती आहे, यम तर आहे सुरुवातीचे 10, आणखी मजूर आले, त्यामुळे झालं असं 10ने वाढली. तर तेच काम संपण्यासाठी 20 दिवस कमी लागले. सुरुवातीला किती दिवस लागत होते, 80. म्हणजे या 10 प्लस म्हणजे यम प्लस 10 मजुरांनी किती दिवसात काम केलं असेल, 60 दिवसात. 20 दिवस कमी लागले. या गोष्टीचा अर्थ काय होणार, यांनी टोटल 80 दिवसात काम होणार होतं, परंतु हे 10 मजूर आणले, त्याच्यामुळे 20 दिवस काम कमी दिवसात झालं. म्हणजे किती दिवस लागले, यांनी किती दिवस काम केलं असेल, 60 दिवस काम केलं असेल. ठीक आहे ना. तर विचारलं आता सुरुवातीला मजुरांची संख्या किती असेल. बस इथे एक वगैरे ठेवला नाही ठेवला तरी आपल्याला उत्तर निघू शकते. इथपर्यंत समजलं असेल डाटा. ठीक आहे. आता खरं गुणाकार हे झाले 80 यम बरोबर 10 गुणिला 60 म्हणणार 60 यम प्लस 10 गुणिला 6 म्हटलं तर किती होतं, 600. हा जर तिकडे जर गेला तर किती होणार, 20 यम बरोबर किती आहे, 600. तर यम बरोबर किती येणार, 600 भागेला 20. 0 0 कॅन्सल, तर यम बरोबर किती आला, 30. यम बरोबर किती येणार, 2 ने जर याला भाग दिला तर यम बरोबर आला 30. तर त्यांनी तेच विचारलं की सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती. तर सुरुवातीला मजुरांची संख्या किती मानली होती आपण, 30 मानली होती. मजुरांची संख्या किती असेल, 30. नाही समजलं असेल एकदा आणखी पहा, समजून जाईल. चलो, दोन संख्या 2-3 या प्रमाणात असून त्यांचा लसावी दिलाय 48. तर त्या संख्या शोधा बरं. शोधा. दोन संख्या 2-3 या प्रमाणात असून त्यांचा लसावी दिलाय 48. एक सूत्र आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असते, लसावी गुणिला मसावी. दोन संख्येचा गुणाकार बरोबर काय असते, लसावी गुणिला मसावी. दोन संख्यांचे आपल्याला आधी प्रमाण दिलं आहे 2 आणि 3. पहिली संख्या मानली 2x आणि दुसरी संख्या आहे 3x. लसावी किती दिला, 48. बघा लसावीची किंमत दिली 48. मसावी माहित नाही, मानून घेतला x. लसावी पण मानून घेतला, मसावी x, कारण की याचाच प्रोडक्ट तो असणार. तर 2 गुणिला 3 म्हटलं तर किती होते, 2 गुणिला 3 म्हटलं तर 6 आणि x गुणिला x म्हणजे x वर्ग होते. इथे दिलाय 48 गुणिला x. तर 6 इथे गुणिला तिकडे गेल्यानंतर भागीला होणार ते x वर्ग बरोबर 48 गुणिला x आणि भागीला काय होणार 6. 6 एक 6, 6 एक 6 बरोबर का नाही. 6 एक 6, 6 8 होतं 48. इथं आपलं सर्व कटकूट करून आपल्याला उत्तर काय प्राप्त झालं बघा, x वर्ग बरोबर 8x. आता एका x ची किंमत काढायची होती, इथला x आणि इथला x, इथे कारण की 2x होते, तर x बरोबर किती येणार आपल्याला 8. तर x बरोबर किती आला 8. त्यांनी विचारलं त्या संख्या सांगा कोणत्या. तर त्या संख्येत आपण 2 आणि 3 प्रमाणात मानत होतो. पहिली संख्या असणार 2, दुसरी संख्या 3 होती. एका x ची किंमत किती आली 8. 8 गुणिला 2 म्हटलं तर किती ते 16 आणि 3 गुणिला जर 8 केले तर 8 तरी किती ते 24. त्या संख्या कोणत्या, 16 आणि 24. 16 आणि 24 या प्रश्नाचं उत्तर होतं. तसंही जरी केलं असतं तरी चाललं असतं, मी लागेल तर सूत्र वगैरे मेन्शन केलं. चला आगे. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 25 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 मीटर अंतरावर जमिनीवर टेकले तर खांबाची उंची शोधा. बघा एक खांब आहे म्हणते, मानला हा खांब आहे, हा काय खांब. एक शिडी सोडत आहे, एक शिडी आहे, शिडी मानू एक काहीतरी, शिडीचा कलरही बदलून टाक. एक शिडी आहे म्हणते, मानलं हे शिडी आहे, हे आहे शिडी. ठीक आहे. याची हे जमिनीपासूनची जी काही टोक आहे म्हणते, जमिनीपासून जी जी काही टोक आहे इथून इथपर्यंत हे जे काही टोक आहे म्हणते हे 7 मीटर दूर टेकलेलं आहे. 7 मीटर दूर टेकलेला आहे. बघा हे झाली म्हणते शिडी. बघा एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 25 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक. 25 मीटर लांबीची ही शिडी आहे. 25 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक
खांबापासून, म्हणजे हा आपण खांब मानला होता, खांबापासून 7 मीटर अंतरावर आहे. हे झालं शेवटचं टोक 7 मीटर अंतरावर, म्हणजे इथून इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे 7 मीटर. आणि हे आहे 25 मीटर शिडी. आता विचारलं आपल्याला या खांबाची लांबी किती असेल, या खांबाची लांबी किती असेल. आता इथं तुम्हाला स्पष्ट समजलं असेल, हे झालं पायथागोरसचं प्रमेय. बरोबर ना, पायथागोरसचं ट्रिपलेट झालं. तर आता ज्याला पाठ आहे त्याला ठीक आहे, ज्याला पाठ नाही आहे तर हा झाला त्याचा कर्ण, हा झाला त्याचा बेस आणि ही झाली त्याची उंची. आता उंची काढायची आहे म्हणजे त्या खांबाची लांबी येते. तसं 7, 24, 25, 7, 24, 25 आहे, त्याचं ट्रिपलेट आहे. कोणी तर म्हणून देणार डायरेक्ट उत्तर 24 आहे, बरोबर आहे ना. पण आपल्याला डिटेल समजावायचं होतं म्हणून मी हे समजावलं. ठीक आहे, आता आपल्याला डिटेल काढायचं होतं. बघा, हा झाला त्याचा कर्ण, हा झाला त्याचा पाया आणि हे झाली त्याची उंची. ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्याच्यासाठी का, नाही तर तसं तर उत्तर त्याचं तोंडीच निघते. तर इथे असते पायाचा वर्ग, कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग बरोबर असते पायाचा वर्ग अधिक असते उंचीचा वर्ग. कर्ण किती दिला आपल्याला 25, म्हणजे 25चा वर्ग बरोबर पाया किती दिला आपल्याला, बेस दिलाय 7, 7चा वर्ग अधिक आपल्याला उंचीचा वर्ग माहित नाही, उंची माहित नाही तर उंची मानून घ्या आपण x किंवा उंचीच ठेवा इथं. बघा 25चा वर्ग किती होते 625 बरोबर, 7चा वर्ग किती येते 49 प्लस उंची म्हणजे आपण मानलं x वर्ग आहे. 49 या बाजूने जाणार मायनस होणार, 625 मायनस होणार 49. तर 49 मधून 625 मायनस झाले तर काय राहते मित्रांनो, तर 15 मधून 9 मायनस झाले तर किती राहतात 6, हातचा परत दिला. 12 मधून 5 मायनस झाले तर 7 राहतात, हातचा परत दिला. 6 मधून 1 मायनस झाला किती राहतं 5. तर x वर्ग बरोबर आपल्याजवळ आलं 576. आता याला कॅन्सल करा, x बरोबर काय होणार वर्गमुळात 576 आणि वर्गमुळात 576 म्हटलं तर हा कशाचा वर्ग आहे 24चा, म्हणजे x ची किंमत किती आली 24. म्हणजे ही जी काही शिडी आहे किती मीटर लांबीची आहे, हे 24 ना शिडी नाही तो खांब, तो खांब किती मीटर लांबीचा असेल 24 मीटरचा. तसे हे साधे साधे ट्रिपलेट लक्षात ठेवायचा, 7, 24, 25 हे काय ते एक ट्रिपलेट. आणि यांचे मल्टिपल पण काम करतात बघा. 7ची दुप्पट जर केली कुठं किती होणार 14, 22, 24ची दुप्पट किती होणार 48, त्यानंतर 25ची दुप्पट किती होणार 50. कधी कधी हे पण ट्रिपलेट कामात पडते लक्षात ठेवा. जर त्यांनी म्हटलं तर हे 14 आहे, ही 50 आहे, तर ही सांगा किती 48, मग एवढं वर्ग करणं आपलं शक्य नसेल. परत याची दुप्पट करून टाका 28, याची दुप्पट करा 96, याची दुप्पट करा 100. हे पण काय एक ट्रिपलेटच तयार करते. ठीक आहे ना, यांचे मल्टिपल पण काम करतात. चलो आगे. 154 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाचा व्यासा एवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. बघा, एक चौरस एक वर्तुळ आहे म्हणते बघा, डिटेल सांगतो एकदम. हा झाला वर्तुळ. आता याचा दाखवायचा आहे व्यास. व्यास म्हणजे काय असते, केंद्रबिंदू मधून जाणारी रेषा. हा झाला याचा डायमीटर. हा काय झाला याचा डायमीटर. ठीक, हा झाला डायमीटर, हा व्यास. आता 154 सेंटीमीटर बघ, लक्षात ठेवतो वर्तुळाच्या बाबतीत क्षेत्रफळ जेव्हा क्षेत्रफळ 154 राहणार तेव्हा त्रिज्या जे काही राहते क्षेत्रफळ इथं परिघ, हा डाटा लक्षात ठेवायचा आणि नंतर ठेवायची त्रिज्या. 154 सेंटीमीटर क्षेत्रफळ असेल तर परिघ राहणार 44 त्या कंडिशनला, आणि त्यानंतर त्रिज्या किती राहणार 7. हा डाटा एकदम फिक्स डोक्यामध्ये फिक्स करून घ्या तुम्ही. जेव्हा त्रिज्या 7 तेव्हा परिघ 154, तेव्हा परिघ किती येणार 44 आणि क्षेत्रफळ किती येणार 154. हा डाटा फिक्स करा. आता याच्यात म्हटलं 154 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाच्या व्यासा एवढी बाजू घ्यायची आहे. आता 154 सेंटीमीटरचा वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या किती असणार 7 असणार, म्हणजे इथून इथपर्यंत जे काही अंतर आहे अर्ध ते किती आहे 7. आणि डायमीटर काय असते पूर्णच्या पूर्ण असते, म्हणजे व्यास काय असते त्रिज्येच्या दुप्पट असते. तर मग व्यास किती येणार या वर्तुळाचा, व्यास येणार बरोबर 7 गुणिले 2 म्हणजे किती येणार 14 सेंटीमीटरचा व्यास आला. परंतु आता ही 14 सेंटीमीटरचा व्यास जो काही आहे म्हणते ना, त्या वर्तुळाच्या व्यासा एवढी बाजू घेऊन, आता म्हणजे हा एक चौरस तयार करायचा आहे. प्रश्नवाल्यानं मोठं गंमत केली बघा, याच्यापासून बाजू तयार करायची म्हणते. आता व्यासाची लांबी किती आली 14 सेंटीमीटर बाजू असणारे चौरसाचे क्षेत्रफळ किती, म्हणजे याचा जो काही व्यास आहे ते या चौरसाची काय बाजू आहे. तर या चौरसाचा व्यास किती आला, या वर्तुळाचा व्यास किती आला 14, ती याची बाजू आहे 14. तर याचं क्षेत्रफळ सांगा, तर बाजूचा वर्ग क्षेत्रफळ असते चौरसाचा. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं बाजूचा काय असते वर्ग असते. तर बाजू आहे 14, तर 14चा वर्ग जर केला तर किती होणार 196
चौरस सेंटीमीटर. 196 चौरस सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघू पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडल्यास तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. त्याच्यानंतर तुमचा हा व्हिडिओ बरेच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांजवळ पोहोचा आणि तुम्हाला व्हिडिओ पाहून ठेवा. ठीक आहे. जय हिंद.